हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. गाईज इथे तुम्ही बघू शकता सकाळ झालेली आहे आणि इकडे मी ब्लॅक टी घेत आहे. विथ आहे बिस्किट पार्ले गोल्ड, हे माझे फेवरेट आहेत. आणि पुढे आहे नाश्त्याची तयारीसुद्धा मी केलेली आहे. नाश्त्यासोबत पोहे आणि ऑरेंज हे सुद्धा खात आहे. आणि त्याच्यासोबत ते झाल्यानंतर इकडे जेवणाची सुद्धा दुपारची तयारी चालू आहे. बघू शकता कांदा कापलेला आहे आणि टोमॅटो मिक्स व्हेजिटेबलची भाजी आहे. तर ह्याच्यामध्ये मी पहिला कांदा टाकलेला आहे. एक पळी तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे आणि कांदा लाल झाल्यानंतर काहीच भाजी खरंच खूप छान बनली. थोडी स्पायसी झाली पण छान बनलेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे मसालेसुद्धा मी ह्या डब्यामध्ये भरून ठेवले. मला खरंच हे मसाले वेगवेगळे असे तर खूप आवडतात. आणि त्याच्यामध्ये आणि तुम्ही इकडे बघू शकता व्हाईट कलरचा बाऊल आहे, म्हणजे जेणेकरून कचरा एका आपण बाऊलमध्ये ठेवला ना तर पूर्ण किचन असं काही घाण होत नाही. त्याच्यात थोडे मी जिरे पण घातलेले आहे, टोमॅटो घातलेला आहे. कांदा लाल झाल्यावरती तुम्ही इकडे बघू शकता. आणि किचन ज्यावेळेला भाज्या आपण चिरतो त्यावेळेला आपल्याला सेपरेट बाऊल करून ठेवला ना असा की ज्याच्यामध्ये आपण कचरा टाकायचा, तर पूर्ण किचनसुद्धा आपलं घाण होत नाही. किचन आता तो पण आपला क्लीन राहतो असं. आणि इकडे मी एका साईडला इकडे लगेच झालं ना चॉपर जे आहे, कटिंग चॉपर, ते पण वॉश करून मी ठेवून देते त्याच्या जागेवर, जेणेकरून आपला किचन पण क्लीन राहील. भाजी झालं की आपला किचन होता पण घाण दिसणार नाही. इथे तुम्ही बघू शकता भाजी आहे, मिक्स आहे, बटाटा आहे. इथे मी चटणी टाकलेली आहे आणि हळद आणि गरम मसाला, किचन क्रीम मसाला, असे वेगळ्या पद्धतीचे मसाले, बारीक केलेले मसालेसुद्धा मी ह्याच्यात ॲड करते. चवीनुसार मीठ. ही काश्मीरी चटणी आहे, तुम्ही एक्स्ट्रा ऑप्शनल आहे, तुम्ही टाकायचं तर टाकू शकता, बट मी टाकते. आणि त्याच्यानुसार तिखट आणि कमी तिखट तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकता. आणि इकडे बघू शकता मी भाजी याच्यामध्ये टाकलेली आहे. बटाटा, गाजर आणि वाटाणे आणि फरसबी आहे याच्यामध्ये व्यवस्थित तेलामध्ये मी फ्राय करून घेतलेली आहे, जेणेकरून थोडीशी भाजीसुद्धा लवकर शिजायला मदत होते. आणि अशी भाजी बनवायला खरंच मला आवडते. तुम्हाला पण आवडते का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जे कोणी आमच्या चॅनलला वर न्यू असाल, व्हिडिओ बघत असाल, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा, कारण नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. काहीच इथे खरंच ही भाजी खूप छान झाली होती, टेस्टी झाली होती. आणि माझ्या मुलालासुद्धा दिली, थोडी स्पायसी बनवली होती त्याच्यामुळे तो थोडं कारण की तिखट थोडं लहान मुलाने खाल्लं पाहिजेत. आणि ते मी आता भाजून मी बंद करून ठेवले. मी भाजी ते झाकून तुम्ही बघू शकता. भाजून झाल्यावरती किचन माझं कसं एकदम व्यवस्थित दिसत आहे, जास्त तिखट पण नाही. आणि हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा 7 वाजता. बत्ती वगैरे लावून मी म्हणजे काय आपण समर सीझन मध्ये. आणि काहीच इथे बघू शकता क्वेश्चन आहे सीझन मान्सून अँड आहे जीके समर आणि मॅच इच पेअर अँड पिक्चर करेक्ट समर सीझन ॲक्टिव्हिटीज आहे, म्हणजे कोणतं सीझन आहे? मान्सून सीझन मध्ये आपण काय काय घेतो? अम्ब्रेला. आणि खाली आहे समर सीझन, म्हणजे समर सीझन मध्ये तुम्ही काय काय वापरता आणि मान्सून मध्ये तुम्ही काय काय यूज करता त्याला ते मॅच करायचं. रेनबो आपल्याला मान्सून मध्ये पेपर बोट आहे, रेनकोट आहे, अम्ब्रेला आहे, पडल, कारण की सगळ्या वस्तू. पडल पण आहे, पडल आपण कधी बघतो आपल्याला मान्सून चिकन झाल्यामुळे काय होतं, सो ही ॲक्टिव्हिटीज मी माझ्या मुलाकडून छोटे डबके तयार त्याच्यामध्ये पडल शिकवताना मी चिखलाचं पडल, ठीक आहे. ह्याला तुला आपल्याला कोणत्या सीझन मध्ये असतं. सो गाईज ही इज अ मॅचिंग द सीझन पिक्चर. ओके, नेक्स्ट अम्ब्रेला मॅच कर. अम्ब्रेला ते स्केलने व्यवस्थित मॅच करायची, रॉंग नको मॅच करायचं. बिकॉज दिसायला पण ते खूप छान दिसतं आणि मुलांना प्रॅक्टिस पण होते. एक्झामला पण ते अशा पद्धतीनेच मुलांनी मॅच केलं तर पेपर पण एकदम व्यवस्थित पडल. आपण कधी बघतो मान्सून सीझन मध्ये पेपरामध्ये की कोणत्या आन्सरला कोणत्या ऑप्शनला कोणता आन्सर मॅच केलेला आहे. What is this बोट दाखव. What is this is a paper बोट. आणि कधी पेपर बोट आपण यूज करतो कोणत्या सीझन मध्ये मान्सून सीझन मध्ये येते. काही दिस इज अ समर और मान्सून. वर्ड्स येस, मान्सून म्हणजे कुठला सीझन समजून घ्या. रॉंग आहे, हे अंडू का केलेलं आहे, हेल्पफुल आहे मुलांना शिकण्यासाठी. मॅच इट प्रॉपरली. घरी सुद्धा अशा पद्धतीप्रमाणे नेक्स्ट काय अजून येणार? नेक्स्ट जर मॅच असेल, मॅच तर पेअर असेल तर मॅच बीचवर जाण्याचं रेनबो. दिस इज द मॅच द कॉलम असेल रेनबो टू मॅच टू द मॅच करायला लावा, जेणेकरून मुलं काय आहे, व्हॉट इज दिस
व्यवस्थित हे खरंच ही proper way. ॲक्टिव्हिटी पण करण्यासारखी मुलांना की मान्सून सीझनमध्ये काय वापरतो, समर सीझनमध्ये आपण हॅलो गाईज, तुम्ही इकडे बघू शकता आणि मस्त ॲक्टिव्हिटी केलेली आहे आणि जर प्रॉपर वे मध्ये आपण असं मॅच केली तर व्यवस्थित पद्धतीप्रमाणे मॅच होतात. तिथे तुम्ही बघू शकता पेन्सिलने स्केल आणि पेन्सिलने मॅच करायला सांगितलं की कसं व्यवस्थित मुलं मॅच करतात. पण जर हे आपण डायरेक्टली हँडने मॅच करायचं सांगितलं तर एकदम त्यांची हँडरायटिंग पण चांगली नाही आणि मॅच पण ते व्यवस्थित नाही करू शकत. वॉटरमेलन आहे की काय ही आपली ऍक्टिव्हिटी नेक्स्ट आहे या पुढच्या पेजवरती ऍक्टिव्हिटी फॉर पेजवर याच्यातनं मुलांना दिलेली आहे. व्हॉट इज द एन्व्हायरमेंट फॉर गुड अँड बॅड. एन्व्हायरमेंटसाठी गुड काय आहे त्याच्यामध्ये हा मुलगा प्लांट आणि बॅड काय आहे. प्लांटिंग ट्रीज करतोय. पहिल्या नेक्स्ट आहे हॅव अ पिक्चरमध्ये बकेट ऑफ दाखवलेलं आहे बाथ. की नेक्स्ट आहे मुलगा प्लांट लावत आहे. सेकंड मध्ये आहे ट्रीज. मुलांना सांगू बकेट शकतो ऑफ की बाथ आपल्याला ट्रीज ही आहे. कट केली नाही पाहिजे तर बकेट आणि थर्ड आहे लावली पाहिजे, प्लांट लावले पाहिजे. नेक्स्ट आहे एक्सप्लेनेशन काय मिळते की मुलांना एन्व्हायरमेंटसाठी गुड काय आहे, बॅड काय आहे ते दाखवलेलं आहे. आवडते बट काही याच्यामधून शावरच्या मुलांना मेसेज येतो की हॅव अ बाथ नेक्स्ट आहे पाहिजे, हॅव अ बकेट बाथच असली पाहिजे. नेक्स्ट आहे थ्रो द वेस्ट इन द बिन. बिन म्हणजे डस्टबिन मध्ये आपण गार्बेज थ्रो केला पाहिजे. नेक्स्ट आहे डोंट लिव्ह रनिंग टॅप. लिव्ह अ रनिंग टॅप. आपल्याला टॅप हा बंद ठेवला पाहिजे. त्याच्यातून मुलं गुड थिंग्स आणि बॅड थिंग एन्व्हायरमेंटसाठी काय गुड आहे, एन्व्हायरमेंटसाठी काय बॅड आहे हे मोबाईलवर बोलू शिकत आहे. टॅप बंद करा. अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी मला खरंच खूप आवडली. आणि रात्रीच्या जेवणामध्ये होती मस्तपैकी भाकरी, मेथीची भाजी आणि मटकीची भाजी, भात आणि हे आहे टमाटरचं सार. ओके गाईज, आमचे व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक फॉर वॉचिंग. सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल.